तुझ्या समाधीच्या पुढा उभा भाळ वाकाला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मराठी कवी आणि संत यांची समाधी आणि मंदिर आहे. कार्तिक कृष्ण एकादशीला मोठी यात्रा भरते आणि वर्षातील प्रत्येक कृष्ण पक्ष एकादशीला तीर्थयात्रा केली जाते. मंदिराच्या दरबारातील अजान वृक्ष नावाचे झाड त्यांच्या काठीतून उगवले होते आणि या झाडाखाली त्यांनी ध्यान केले. बॉम्बे गॅझेटर अधिक माहिती जोडली जाते. अळंदी खेडच्या दक्षिणेस सुमारे 12 मैलावर इंद्रायणीच्या डाव्या तीरावर पुणे नाशिक रस्त्यावर एक लहान नगरपालिकेचे शहर आहे. आळंदीमध्ये थोर ब्राह्मण संत ज्ञानेश्वर यांची समाधी आणि मंदिर आहे. येथे नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये सुमारे 50,000 यात्रेकरू उपस्थित असलेली मोठी यात्रा भरते. येथील मंडप मोठा व स्वागत कमान ही देखील दगडांनी बांधलेली आहे. हे आतील बाजूस हिंदू पारंपरिक कथांमधील दृश्य आणि आकृत्यांसह रंगवलेले आहे आणि बाहेरील बाजूस 3 दृश्य आणि मूर्ती आरामात कोरलेल्या आहेत. ज्ञानोबांच्या मंदिर समाधीचा एक भाग ज्ञानोबांचे महान प्रशासक असलेले महान वाणी संत तुकाराम यांनी बांधलेले असल्याचे सांगितले जाते. ज्ञानोबांच्या समाधीवर चांदीचे मुख आणि मुकुट असलेली आणि लाल वस्त्र परिधान केलेले त्यांचे 3 फूट उंचीची प्रतिमा आहे. प्रतिमेच्या माग विठोबा आणि रुक्माईच्या मूर्त्या आहेत. अळंदीत भैरवनाथ, मलप्पा, मारुती, पुंडलिक, राम आणि विष्णूची आणखी 6 मंदिरे आहेत. पुंडलिकाचे मंदिर नदीपात्रात आहे अशी अनेक माहिती आपल्याला मिळते. 1990 पासून ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र याविषयी सल्ला, क्लासेस, पुस्तके देणारे आपल्या सेवेत असलेले आनंद सोनी. अधिक माहितीसाठी वेबसाईटला व्हिजिट करा. वेबसाईट www.anandsoni.com. आपण संपर्कही करू शकता. मोबाईल नंबर 9822 660231. पाहता रूप तुझा, पाहता रूप तुझा, पाहता रूप तुझा शीण हरवला, पाहता रूप तुझा शीण हरवला. गारवा मिळाला